विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्यासह विठ्ठल परिवारातील नेते युवराज पाटील आणि गणेश पाटील यांनी गोविंदबाग येथे जात शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येते आहे। त्यांच्यासोबतच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक माजी संचालकही आहेत। 3 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे। सर्वच पक्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत आणि पंढरपुरामध्ये नेमकं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काय होणार, BRS मध्ये भगीरथ भालके गेल्यानंतर नेमका विठ्ठल परिवार काय करणार आणि विठ्ठल परिवारातील नेते मंडळी 2024च्या विधानसभेला नेमकी कोणासोबत असणार याची उत्सुकता सगळ्यांना होती। आणि आज विठ्ठल परिवारातील असणारे हे 3 प्रमुख नेते बारामती येथे जात त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। गोविंद बागेमध्ये हे भेट झाले असून या वेळेस त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील ही उपस्थित असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे निश्चितच विठ्ठल परिवारातील या नेत्यांनी बारामती येथे जात गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता अनेक चर्चांना सुरुवात झालेली आहे। भगीरथ भालके हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी पुढे येणार का? 2024च्या विधानसभेची निवडणूक भगीरथ भालके हे महाविकास आघाडीकडून लढणार का? विठ्ठल परिवारातील ही नेते मंडळी पुन्हा एकदा शरद पवारांच्या विचारानं पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये काम करणार का याचीच उत्सुकता आता सगळ्यांना राहिल्या। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। भगीरथ भालके यांच्यासोबत गणेश पाटील, युवराज पाटील आणि विठ्ठलचे काही माजी संचालकांसह गावागावातील नेते मंडळी आज गोविंद बाग येथे जात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे।